तर भावानो, जसं की तुम्हाला माहित आहे की आपण आलेलो गोव्यामध्ये, आणि गोव्यामध्ये बाजूला थांबलेलो तर आपण काल झोपलं, आणि तिथून निघालो भावानो सरळ नाश्ता करण्यासाठी. कारण की सकाळचे वाजले होते 10 आणि निघालो भावानो नाश्ता करण्याकरिता. तर भावानो इथं आलो आणि काकूने नवीनच डिशचं नाव सांगितलं. आता द्या म्हणलं, तर ह्या काय केलं, पावमध्ये समोसे घालून दिले. असू द्या म्हणलं. मग बाकी घेतली खिचडी, आणि खिचडी बी बघा कोण्या तालाची खिचडी आहे. पण काय नाही, महात्मा गांधीचं नाव घेतलं आणि दिलं आपल्या दणका त्या खिचडीवर, खाऊन घेतलं आणि आलो तो पेट्रोल पंपला की म्हणलं फ्रेश व्हावं म्हणलं. अख्खा काय फ्रेश होण्याचं, तिथं अख्खा भिजून आलो आपल्या गाडीपर्यंत. कसं तरी पळत आलो होतो, कारण की पेट्रोल पंप पण गळायला लागलं होतं. इकडे पेट्रोल पंप म्हणल्यावर हात जोडायचे कामं असते भावानो. तर भावानो इथून बाजूला ट्रकवाला फसलेलो, आपल्याला काय दिवसभर गमत नव्हतं. तर आता म्हणलं करमत नाहीये, तर बघा म्हणलं यांचेच काही ना काही करायचं म्हणलं. ट्रक फसलेला तेच काढत होते, त्यांनाच बघत बसलो आपण. तर मार्केटला गेलो आणि आणलं भावानो पार्सल आपल्या गाडीत घेऊनच. आता म्हणलं हेच दाबायचं म्हणलं आणि करायची म्हणलं आपली तयारी. तर भावानो आपल्याला दुपारी आला होता आपल्या दादाचा फोन. बरेच दिवस झाले होते दादाने काय फोन केला नव्हता. दादासोबत बरंच टाइम बोललो भावानो. दादाची आहे गाडी, जे की आता ते सध्या गावाला आलेले आहे, ना तर मग कंटिन्यू ते पण बाहेरच्या बाहेरच असतंय. इथं काय भावानो श्रावण चालू आहे म्हणून विचार केला, ना तर मग मच्छीवाला तर होताच उभावाला. तर भावांनो बाजूला आपल्याला गाडी उभी करायचीच आहे. आता थोडा वेळ इथं थांबलेलो आहे. तर वातावरण बघू शकता कसला टाईट झालेला. आता पाणी तरी कधी बी येऊ शकते. चला भावांनो व्हिडिओ धकला आणि फॉलो करायला विसरू नका भावांनो. धन्यवाद.